नमस्कार मित्रांनो, मी रेशीम मित्र नवनाथ कुटे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर त्याच्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजे हे आपण बघूया। सर्वप्रथम आपल्याला टेम्परेचर मीटर, आता सध्याला 34 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे। आपण शेडची साफसफाई म्हणजे ह्या शेडला आपण प्रेशरने एकदा प्लेन पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि नंतर आपण त्याला ब्लीचिंग पावडरच्या पाण्याने धुवून घेतलेला आहे। धुतल्यानंतर खाली जर तुमचा कोबा नसेल किंवा फरशी नसेल, प्लेन माती असेल तर अशा पद्धतीने याच्यावरती ब्लीचिंग पावडर शिंपडून घ्यायची आहे, जेणेकरून काय होतं की ज्या मुंग्या वगैरे काही किडे काडे असतील तर ते वेळेतच नष्ट होऊन जातात। त्यानंतर मित्रांनो, अशा पद्धतीने जर साइडला व्हेंटिलेशनसाठी तुमच्याकडे जर गॅप्स असतील तर हे गॅप्सला आपण काय करणार आहोत, अशा पद्धतीने साडी किंवा नेट किंवा फेटा वगैरे ह्या पद्धतीने तुम्ही त्याला बांधून घ्यायचा आहे। आता बॅच येण्या अगोदर शेडची पुन्हा आपल्याला कमीत कमी 2दा साफसफाई करणे आहे। त्याच्यामध्ये डेकॉल 4X चा 200 लिटर पाण्यामध्ये भिजवून स्प्रे घेऊ शकता। त्याच्यानंतर अस्त्र नावाचे औषध आहे, त्याचाही 200 लिटर पाण्यामध्ये स्प्रे घेऊ शकता। त्याच्यानंतर सेरी स्वच्छ नावाचे औषध आहे, त्याचेही तुम्ही 200 लिटर पाण्यामध्ये स्प्रे घेऊ शकता। आणि 200 लिटर पाणी केल्यानंतर STPच्या साहाय्याने किंवा प्रेशर गनच्या साहाय्याने किंवा तुमच्याकडे जर मोटर असेल तिच्या साहाय्याने प्रेशरने हे सगळं वरती सिमेंटचे पत्रे, रॅक, त्याच्यानंतर हे साईडचे पत्रे, शेड नेट, त्याच्यानंतर तुमचं टार्पोलिन असेल ते सर्व काही धुवून घ्यायचं आहे। हे बघू शकता आपण चंद्रिका ही ब्लीचिंग पावडरमध्ये धुवून आता इथं थोडंसं सुकायला ठेवलेलं आहे। नंतर ते आपण पुन्हा वरती सेट करणार आहोत आणि ज्यावेळेस आपण शेडची साफसफाई करू, डेकॉल 4X औषध असेल किंवा अस्त्र असेल किंवा सेरी स्वच्छ असेल त्याच्या स्प्रेने आपण काय करणार आहोत, त्या चालूमध्येच ते स्प्रे या चंद्रिकांनाही आपण मारणार आहोत। म्हणजे अशा पद्धतीने काय होणार आहे की तुमची शेडची साफसफाई 2दा होणार आहे। एक साफसफाई 8 दिवस अगोदर घ्यायची आहे आणि एक साफसफाई जेव्हा तुम्हाला चॉकी शेडमध्ये शिफ्ट करायची आहे त्याच्या 2 दिवस अगोदर घ्यायची आहे। म्हणजे काही लोकांना डाऊट असतो की कधी साफसफाई करायची, कशी करायची, का करायची। तर चॉकी तुमच्याकडे आल्यानंतर किंवा अंडापुंज आल्यानंतर 8, 9, 10 दिवस ते तुमच्या रूममध्ये असतात, तिथं ते 8 दिवस त्याचे 2 मोल्ड पास होतात आणि जेव्हा आपण 2 मोल्ड पास झाल्यानंतर शेडमध्ये जेव्हा आपण आळ्या घेणार आहोत तेव्हा त्याच्या जस्ट 2 दिवस अगोदर आपण काय करायचं आहे, शेडची साफसफाई करायची आहे। जर रेग्युलर बॅच चालू असेल तर तुम्हाला 2दा स्प्रे घेण्याची गरज नाही, एकाच याच्यामध्ये तुम्ही ते करू शकता। 200 लिटर पाण्यामध्ये तुम्हाला जे सजेस्टिव्ह औषध आहे ते मिक्स करायचं आहे आणि स्प्रे गन म्हणा किंवा STP म्हणा किंवा पाठीवरचा पंप म्हणा, अशा पद्धतीने साफसफाई शेडची करून घ्यायची आहे। आता उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर मेंटेनन्ससाठी काय सुविधा करायच्या आहेत। टेम्परेचर मेंटेनन्ससाठी तुम्हाला कूलरची आवश्यकता पडणार आहे, तुम्हाला सांगतो। आणि आपण कशा पद्धतीनं फॉगर सिस्टम केलेली आहे त्या सिस्टमचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे, जेणेकरून टेम्परेचर कशा पद्धतीने मेंटेन केलं जातं हे तुम्हाला मी सांगणार आहे। कारण व्हिडिओ जास्त मोठा करण्याचा अर्थ नाही। आता शेडच्या स्वच्छतेबद्दल तुमचे काही डाऊट्स असतील तर नक्की मला कमेंट करून विचारा, कशा पद्धतीनं साफसफाई करायची, कधी करायची, काय करायची, अशा पद्धतीनं। ठीक आहे, तर तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये काही पॉझिटिव्ह कमेंट किंवा काय तुमचे डाऊट्स असतील ते तुम्ही मला विचारू शकता। आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।